आंब्याच्या दिवसात आंब्याचे गोड पदार्थ तर आपण करतोच, पण आंब्याचे काही तिखटा-मिठाचे पदार्थही मस्त लागतात. आंब्याचं सासव हा असाच एक मस्त टेस्टी पदार्थ आहे. जेव्हा मे-जूनमध्ये भाज्या विशेष चांगल्या मिळत नाहीत आणि खाव्याशाही वाटत नाहीत, तेव्हा नक्की हा पदार्थ करून बघा. खूप सुंदर लागतो. हॅलो फ्रेंड्स, कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. आंब्याचं सासव करण्यासाठी हे गोंडस छोटुकले आंबे मी वापरणार आहे. हे पूर्ण पिकलेले गोड आंबे. याचं देठ काढून आंबे सोलून घेऊ. या सालाचा गरही आपण नंतर काढून घेणार आहोत बरं का. सासव करण्यासाठी असे कोणतेही छोटे आंबे वापरू शकता. आता याच पद्धतीने सगळे आंबे सोलून घेऊ. सालाचा गरही असा हलक्या हाताने काढून घेऊ. एखाद्या पूर्ण आंब्याचा गरही यात घातला तर जास्त रस होतो. आंब्याचं सासव करण्यासाठी हे सगळं साधंसं साहित्य लागतं. मिक्सरच्या छोट्या जारमध्ये अर्धा पाऊण टीस्पून मेथ्या आणि मोहरी घेऊ. एखादा टेबलस्पून धने घालून सगळं बारीक करून घेऊ. त्यात थोडी हळद घालू. एखादी वाटी ओला खवलेला नारळ घालू. 1-1.5 टेबलस्पून गूळ आणि पाणी घालून वाटून घेऊ. हे बघा, साध्याशा पद्धतीने सासवचा मसाला तयार आहे. यासाठी काहीच जास्त मेहनत लागत नाही. पॅनमध्ये एखादा टेबलस्पून तेल घालू. तेल तापलं की त्यात मोहरी, हळद आणि हिंग घालू. ताज्या कढीपत्त्याची पानं आणि लाल मिरचीचे छोटे तुकडे घालू. ही ओली लाल मिरची आहे. खमंग फोडणीत सोललेले आंबे घालून परतून घेऊ. मीठ घालू. जर सासवला रस जास्त सुटायला पाहिजे असेल तर प्रत्येक आंब्याचा थोडा थोडा गर काढून कुस्करून घ्या. आता यावर झाकण ठेवून आंबे थोडे शिजू देऊया. आंबे थोडे फोडणीत परतले गेले की त्यात वाटलेला नारळाचा मसाला घालू. एका कुस्करलेल्या आंब्याचा गर आणि सालाचा गर असलेलं पाणी घालून ढवळून घेऊ. मसाला आणि हे पाणी एकजीव झालं की त्याचा असा दाटसर रस तयार होतो. आता यात थोडी जिरं पावडर घालू. लाल तिखट घालून मिक्स करून घेऊ. आंब्याच्या गोडीप्रमाणे गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आंब्याचं सासव कोकण, गोवा, कर्नाटक बॉर्डर अशा सगळ्या ठिकाणी केलं जातं. साधारण पद्धत अशीच असली तरी प्रत्येक ठिकाणी थोडाफार फरक असतोच. कोकणात केला जाणारा आंब्याचं कोयाडं हा पदार्थही थोडाफार असाच असतो. बघा, सासवचा रस आता इतपत घट्ट झाला आहे आणि आंब्याचा गर ग्रेव्हीत मिक्स होऊन आंब्याचा आकारही कमी झाला आहे. आता सासवला चांगली उकळी आली आहे. आपण गॅस बंद करून सासव उतरवून घेऊ. आंब्याचं सासव पोळी किंवा भाताबरोबर खूप मस्त लागतं. माझा कोणताही पदार्थ थोडी तरी कोथिंबीर घातल्याशिवाय पूर्ण होत नाही. पण सासवची चव अशीच इतकी सुंदर लागते की त्यासाठी बाकी कशाचीच गरज पडत नाही. आंब्याचं सासव परफेक्ट होण्यासाठी, त्याला ती खास चव येण्यासाठी कांचन बापट रेसिपीजच्या खास टिप्स लक्षात ठेवा. यात वापरलेल्या मेथी आणि मोहरीचं प्रमाण मी दाखवलेल्या प्रमाणासाठी परफेक्ट आहे. ॲक्च्युली मेथीची कडसर चव, मोहरीचा तिखटपणा, तो झिणझिण्या आणणारा विशिष्ट स्वाद आंब्याच्या गोडीला खूप छान बॅलन्स करून सुंदर चव देतो. यात बाकी काहीच मसाले वापरले जात नाहीत, त्यामुळे एवढं प्रमाण बरोबर होतं. पण जर कोणाला अजून सौम्य चव पाहिजे असेल तर या दोन्हीचं प्रमाण कमी करू शकता. जर तुम्हाला नारळाचा रस फाटण्याची भीती वाटत असेल किंवा सासव जास्त प्रमाणात करायचं असेल तर नारळ वाटताना त्यात एखादा छोटा चमचा तांदूळ पिठी घाला. यामुळे ग्रेव्ही फाटण्याची भीती राहणार नाही. सासव जेवणाच्या फार आधी करून ठेवू नका. यात ओला नारळ आणि आंबा असल्यामुळे सासव फार जास्त टिकत नाही. सध्या सगळीकडे प्रचंड प्रमाणात आंबे मिळत आहेत. आता याप्रमाणे सासव नक्की करून बघा. आणि हो, एखाद्या वेळी आंबे आंबट निघाले तर त्याचंही सासव करून बघा. असं आंबटगोड सासवही छान लागतं. आजचा हा आगळा वेगळा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल
तर ते प्लीज सबस्क्राईब करा, वेगवेगळे व्हिडिओज बघा, आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा. हॅपी कुकिंग.